नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। राघव हा मधूच्या समोर येतो आणि राघवला पाहून मधू ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते। राघवानं तिथे आल्याबरोबर मधूकडे रागाने बघत असतो आणि मधूला म्हणत असतो, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला। नेहमीच मी तुला सांगत आलो, माझ्यापासून काही गोष्ट लपवू नकोस, तरी सुद्धा तू तेच करत आलीस। तू माझ्याबरोबर खोटं बोलत राहिलीस। आता मधू म्हणत असते, राघव पण काय झालं आहे? राघव आता मधूला तिचं स्केच दाखवतो आणि म्हणत असतो की ही तूच आहेस ना? एका लहान मुलीनं तुझं स्केच तयार केलेलं आहे आणि तुझं वर्णन केलेलं आहे। मला हेच समजत नाही की तू त्या लहान मुलीला किडनॅप का केलं। आता ते स्केच पाहून मधूच्या पायाखालची जमीनच हादरते। मधू ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते। आता राघव म्हणत असतो, पण मधू तुला त्या लहान मुलीला किडनॅप करायची काय गरज होती? मधू राघवला म्हणत असते, राघव पण मी अशी का करेल सांग ना? त्यावर राघव म्हणत असतो, तेच तुला मी विचारतोय। मधू म्हणत असते, पण राघव मी काहीच केलेलं नाही। राघव मी असं का करेल आणि कशासाठी करेल? त्यावर राघव म्हणत असतो, पण मधू तू असं काहीतरी करशील असा स्वप्नात सुद्धा मी विचार केलेला नव्हता। त्यावर आता मधू म्हणत असते की राघव सॉरी, माझ्याकडून एक चूक झाली आणि ती चूक लपवण्यासाठी माझ्याकडून परत पुन्हा चुका होत गेल्या। एका पॉइंटला त्या चुका माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेल्या। राघव खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे। आता मधू ही तिच्या पापांचा पाडा राघव पुढे आता बोलत असते। ती पुन्हा राघवची माफी मागत असते आणि राघवला म्हणत असते, खरंच राघव मला माफ कर, मी नाटक केलं होतं। आणि आता तिला तिचे पहिले दिवस आठवू लागतात। जेव्हा ती पॅरालिसिसच्या रिपोर्टबद्दल बोलत असते तेव्हा पुढे सिंधू आलेली असते। आता प्रीमियम दुप्पट भोगावं लागणार नाही ना? त्यावर सिंधू तिला म्हणाले असते, तुला शिक्षा आता दुप्पट भोगावी लागणार आहे। मधू त्यावरती पूर्णपणे घाबरून गेलेली असते। आता सिंधू म्हणत असते की मधुताई, तुम्ही घरातल्यांचा सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे। आता मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि मधू म्हणत असते की राघव मी तिला त्यावेळेला सांगितलं होतं की हे कोणाला सुद्धा सांगू नकोस, तरी सुद्धा ती माझा ऐकून घ्यायला काहीच तयार होत नव्हती, म्हणून मी तिच्या सावीला किडनॅप केलं। मधूला आता तिचे जुने दिवस आठवू लागतात। मधू म्हणत असते की मी तिला घाटात बोलवलं आणि चुकून माझा तिला धक्का लागला। सिंधूला माझा धक्का लागला आणि ती घाटात पडल्यामुळेच तिचा खून झाला आहे। इथे आता ती तिच्या हातून घडलेल्या सर्व चुका ती राघवला सांगत असते। तितक्यातच आता तिला टाळ्यांचा आवाज येतो। ती पाठीमागे वळून बघते तर शकुंतलाबाई आलेल्या असतात। मधू आता शकुंतलाबाईंकडे पाहत असते। शकुंतलाबाई रागाने मधूकडे बघत असतात आणि मोठमोठ्याने टाळ्या वाजवत असतात। शकुंतलाबाई म्हणत असतात की झालं का समाधान? सांगितलं का तुमच्या राघूला सगळं सत्य? डोळे उघडून आजूबाजूला बघा, तुमचा राघू नक्की हाय तरी कुठं? अहो काय झालं, तुमचा राघू उडून गेलाय का? इथं तुमचा राघू कुठंच दिसत नाही। तुम्हाला येडं म्हणावं की खुळं? नशीब तुम्ही स्वतःशी जे काही बोलत होता ते कोणी ऐकलं नाही, आणि कोणी ऐकलं असतं तर हे एक ना एक दिवस आता राघवला समजणार आहे आणि माझं स्वप्न खरं होणार आहे। आता त्या म्हणत असतात की तुम्ही मॅच बघताना? मधू म्हणत असते, त्याचा इथे काय संबंध? त्या म्हणत असतात की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत जिंकण्याची आस सोडायची नाही। इथे मधू म्हणत असते, मला काहीच कळत नाही। त्यावर आता त्या म्हणत असतात की तू बघितलंस ना की त्या सूर्याने कसा लास्टचा कॅच पकडला ते? मधू म्हणत असते, पण तुम्ही काय बोलताय? आता शकुंतलाबाई म्हणत असतात, युद्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शस्त्र खाली ठेवायचे नाहीत। कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते? शकुंतलाबाई आता मधूला म्हणत असतात, अहो तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाच कळत नाही। तुम्ही हे जे बोलत होता ते कोणी बघितलं असतं तर तुमची चोरी पकडली गेली असती। अगं आज सगळं सत्य सगळ्यांसमोर आलं आहे, अजून वेळ गेलेली नाहीये। स्वतःला सावर आणि जोपर्यंत युद्ध संपलं नाही तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नकोस। तेवढ्यातच तिथे राघव येतो। शकुंतलाबाईंना आता राघव म्हणत असतो की तुम्ही इथे काय करताय? त्यावर शकुंतलाबाई म्हणत असतात की माझ्या घरी चोरी झाली आहे ना, त्याचीच तक्रार नोंदवायला मी इथे आलेली आहे। आता राघव हा शकुंतलाबाईंना काहीच बोलत नाही आणि त्या लहान मुलीला म्हणत असतो, ईशानी बाळा तू सांग मला, जे स्केच तू बनवायला सांगितलं होतं त्या स्केचप्रमाणे ह्याच आंटी आहेत ना? ईशानी इथे आता खूप घाबरून गेलेली असते आणि तिचे बाबा सुद्धा खूप घाबरलेले असतात। आता राघव म्हणत असतो, ईशानी बाळा तू अजिबात घाबरू नकोस, मी असताना आता तुला काही सुद्धा होणार नाही, तू फक्त खरं बोल। इकडे मधू सुद्धा खूप घाबरलेली असते।
इथे आता राघव हा ईशानीकडे बघत असतो आणि ईशानीला म्हणत असतो, तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना, जे काही आहे ते सगळं खरं खरं सांग. इथे राघव आता ईशानीला म्हणत असतो की ह्याच होत्या ना आंटी. आता ईशानी खूप घाबरलेली असते. ईशानी आता तिच्या बाबांकडे बघत असते आणि म्हणत असते की ह्या त्या आंटी नव्हत्या. राघवला आता असं म्हटल्यावर धक्काच बसलेला असतो. राघव म्हणत असतो, अगं बाळा, तू काय बोलतेस, तू आठवून नीट सांग. तू ह्याच आंटींचं स्केच बनवायला सांगितलं होतं ना, आणि त्याच ह्या आंटी आहेत, मग तू अशी का खोटं बोलतेस. ईशानी आता म्हणत असते की माझं वर्णन करण्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे, मी खरंच खूप घाबरलेली होती, ह्या त्या आंटी नाहीत. इकडे मधून मोकळा श्वास घेतलेला असतो आणि शकुंतलाबाई तर खूपच खुश झालेले असतात. आता राघव म्हणत असतो, अरे ईशानी बाळा, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, जे काही आहे ते सगळं खरं खरं सांग. ईशानी म्हणत असते, नाही पोलीस अंकल, ह्या त्या आंटी नाहीत. इकडे मधूला हे सगळं बघून खूप मोठा धक्काच बसलेला असतो. मधू आता म्हणत असते की ही खोटं का बोलत आहे, कारण हिने तर मला पाहिलं होतं. इकडे शकुंतलाबाई खूप खुश असतात, कारण ज्या वेळेला स्केच तयार होत असतं त्यावेळेला शकुंतलाबाईंनीच ईशानीच्या पप्पांना फोन केलेला असतो. अहो ईशानीचे बाबा, तुम्ही तर पोलीस स्टेशनला जायची घाईच केली. त्यावर ईशानीचे बाबा म्हणत असतात, पण तुम्ही कोण आहात. शकुंतलाबाई म्हणत असतात की ते महत्वाचं नाही. आता ईशानीचे बाबा म्हणत असतात, पण तुम्हाला काय पाहिजे आहे. त्यावर आता शकुंतलाबाई म्हणत असतात की तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. अहो तुम्ही ईशानीला जबानी देण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेला, पण तिच्या आईला घरीच विसरलेला आहात. आता कसं आहे ना, ती बिचारी एकटीच घरामध्ये जेवण बनवत होती, मग तिला जेवण एकटीला बनवताना मला पाहत नव्हतं, म्हणूनच आमची 4 माणसे तिथे पाठवलेली आहेत. असं म्हटल्यावर ईशानीच्या बाबांना आता धक्काच बसतो. इथे त्या म्हणत असतात की तुम्हाला तर त्या जिवंत पाहिजे असतील तर आमच्याप्रमाणे तुम्हाला जबानी द्यावी लागेल. इथे ईशानीच्या बाबांना काहीच समजत नसतं. शकुंतलाबाई आता म्हणत असतात की तुम्हाला तुमची जबानी बदलावी लागेल, तरच तुमच्या बायकोचा आणि ईशानीच्या मम्माचा जीव वाचू शकतो. ईशानीचे बाबा आता खूप घाबरलेले असतात आणि ते शकुंतलाबाईंच्या होला हो म्हणत असतात. शकुंतलाबाईंच्या सांगण्यावरून आता ईशानीच्या बाबांनी ईशानीला खोटं बोलायला सांगितलेलं असतं. शकुंतलाबाई आता मनाशीच म्हणत असतात की शकुंतला बोलली, विषय स्टॉप. ईशानीला आता शकुंतलाबाई जवळ घेतात आणि म्हणत असतात, बाळा किती गोड आहेस तू. आता त्या ईशानीच्या बाबांना म्हणत असतात, खरंच पोरगी खूप गोड आहे, तिची काळजी घ्या आणि काही तिला हवं आहे नको आहे ते बघा, आणि मुद्दामून तिचे लाड करण्याचं नाटक करत असतात. आता ईशानीचे बाबा हे ईशानीला तिथून निघून घेऊन जातात. राघवला आता इथे त्याच्या वागण्याचं खूपच वाईट वाटत असतं, म्हणूनच राघव आता मधूला म्हणत असतो, मधू सॉरी, त्या लहान मुलीने तुझं स्केच तयार केलं होतं, त्यामुळेच माझा गैरसमज झालेला होता. मधू खरंच मला माफ कर. त्यावर आता मधू म्हणत असते, इट्स ओके राघव, पण यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती. मला माहीत आहे तू एक पोलीस ऑफिसर आहे, त्यामुळे तुला तुझी ड्युटी निभावणं हे तुझं कामच आहे. मधू आता राघवला म्हणत असते की तू घरून निघताना ब्रेकफास्ट करून निघाला नव्हतास, त्यामुळे मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलेली आहे, ते खाऊन घे. आता इथे राघवला सुद्धा त्याच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं. शकुंतलाबाई आता म्हणत असतात, खरंच तुमचा जोडा लाखात एक आहे. तुम्ही एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि ह्या गृहिणी. अशा रत्नपारखी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काळजी घेणाऱ्या भेटल्या ना तर किती छान आहे ना. राघव हा आता शकुंतलाबाईंना काहीच बोलत नाही आणि मधूला म्हणत असतो की मधू तू आता टिफिन घेऊन घरी जा, कारण मला आता तरी भूक नाहीये. असं म्हटल्यावर आता मधूला खूप वाईट वाटतं. आता राघव मधूला म्हणत असतो की मला कृष्णाला शोधायला जायचं आहे, आणि असं म्हणून आता राघव तिथून निघून जातो. शकुंतलाबाई आता मधूला म्हणत असतात की मधुराणी, तुमच्या गळ्याशी आलेला फास आता काढलेला आहे, पण या गोष्टीवर कायमचा तोडगा काढावाच लागेल. मधू म्हणत असते, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. त्यावर शकुंतलाबाई म्हणत असतात की तुमच्या दोघांचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुमच्या गळ्यावरती अशीच टांगती तलवार राहणार आहे. असं म्हणून आता शकुंतलाबाई तिथून निघून जातात. मधू आता तिथे एकटीच विचार करत बसलेली असते आणि मधू म्हणत असते की आता अशक्य गोष्टी ह्या शक्य करून दाखवायला पाहिजेत. हे सगळं काही कृष्णाच करू शकते. आता आपल्या हातामध्ये हे सगळं वाचवायचं असेल तर कृष्णाला आपल्याला शोधलंच पाहिजे. सगळं कृष्णाच्याच हातामध्ये आहे. कृष्णाला आता काही पण झालं तरी शोधायलाच हवं. मला जे काही हवं आहे ते आता मला मिळवलंच पाहिजे.
मला आता कृष्णाला शोधलंच पाहिजे. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं पुस्तक वाचत असताना राजश्रीताईंचा डोळा लागलेला असतो. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राघव म्हणत असतो की आई नीट झोप ना, अगं मान अवघडेल तुझी. राजश्रीताई आता म्हणत असतात की मी ठीक आहे, पण तू कुठे होतास, किती वेळ झालं मी तुझी वाट पाहत आहे. राघव आता म्हणत असतो की मी अगं आई ड्युटीवरती गेलो होतो. राजश्री म्हणत असते पण मला आता सांग की सिंधूची तब्येत कशी आहे. राघव आता राजश्रीला म्हणत असतो की अगं आई मी तिला औषध दिलेलं आहे, तिची तब्येत अजून सुद्धा बरी नाहीये, त्यामुळे ती जरा झोपलेली आहे. राजश्री आता म्हणत असते की राघव तू खरं बोलतोयस ना. त्यावर राघव म्हणत असतो की हो मी तिला औषध दिलेलं आहे, त्यामुळे ती आता झोपलेली आहे. राजश्री आता राघवला म्हणत असते की ती आल्यापासून एकही दिवस असं झालं नाही की ती मला भेटली नाही. आजचाच असा दिवस आहे की ती सकाळपासून मला भेटलेली नाहीये, म्हणूनच मला तिची खूप काळजी वाटत आहे. राघव म्हणत असतो आई तू तिची अजिबात काळजी करू नकोस, कारण तिला बरं वाटलं की तुला ती भेटायला येणारच आहे. तू एवढा विचार का करतेस सांग ना. त्यावर राजश्री म्हणत असते मला माहीत आहे राघव, तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, तुम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि मला हेही माहीत आहे की तू सिंधूची खूप काळजी घेत आहेस ते. राजश्री म्हणत असते राघव तुला मी खरं सांगू का, सिंधू या घरची गृहलक्ष्मी आहे. ती घरामध्ये असली ना की हे घर भरल्यासारखं वाटतं, नाहीतर भकास होऊन जातं. कोणीच एकमेकांशी बोलत नाही, सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात. सिंधूने हे घर बांधून ठेवलेलं आहे. सिंधू प्रत्येकाची घरातल्यांची काळजी करते, ती घरातल्या प्रत्येकासाठी काही ना काही करत असते. त्यामुळे मला या घरामध्ये सिंधू हवी आहे. सिंधूला माझ्यापासून, घरापासून आणि तुझ्यापासून कधी सुद्धा लांब जाऊन देऊ नकोस. राघव आता राजश्रीला म्हणत असतो की आई मी तुला प्रॉमिस करतो, यापुढे मी सिंधूला तुझ्यापासून, माझ्यापासून आणि या घरापासून कधी सुद्धा लांब जाऊन देणार नाही. असं राघवने म्हटल्यावर आता राजश्री खूप खुश होते आणि राघवच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणत असते की तुम्ही असंच सुखाने संसार करा आणि असंच खुश राहा, अशीच एकमेकांना साथ द्या. आता इथे राजश्रीने तसं म्हटल्यावर राघवला खूप भरून आलेलं असतं, कारण राघवला सुद्धा सिंधूची खूप काळजी वाटत असते. आता राघव हा मनोमन विचार करत असतो की नक्की कृष्णा कुठे गेलेली असेल, मला कृष्णाला शोधलंच पाहिजे. तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं मधू ही कृष्णाला फोन करत असते आणि कृष्णाचा फोन लागत नसल्यामुळे तिची खूप चिडचिड होत असते. मधू ही म्हणत असते की मला राघवच्या आधी कृष्णाला शोधलं पाहिजे, कारण राघव तर तिथे पोचला तर तिला इथे घेऊन येईल आणि तेच मला नको आहे. पुन्हा एकदा त्याने तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला तर, असं म्हणून तिची खूप चिडचिड होते आणि तिला मागचे दिवस आठवू लागतात, कारण राघवची जवळीक ही मधूने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली असते आणि तो कृष्णाला म्हणालेला असतो की मी लग्न करेल ते तुझ्याशीच. त्यांच्यातले प्रेमाचे क्षण हे मधूला आठवत असतात. इथे कृष्णा सुद्धा म्हणाले असते की मी लग्न करेल ते लंबूशीच. यामुळे मधू ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते, कारण मधूजवळ आता कृष्णाचे व्हिडिओ सुद्धा असतात आणि तिने तर समजा ते राघवला दाखवले तर त्याच्या आधीच माझ्या हातून खूप मोठे मोठे गुन्हे घडलेले आहेत. राघवने याआधीच मला वॉर्निंग दिलेली आहे आणि राघवला हे सगळं समजलं तर तो माझं तोंडही बघणार नाही आणि मला माफही करणार नाही. त्यामुळे मी माझ्या राघवला माझ्यापासून कधीच दूर जाऊन देणार नाही. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधू ही आता बडबड करत असते आणि म्हणत असते की माझ्या राघवला माझ्यापासून मी अजिबात दूर जाऊन देणार नाही आणि माझ्यापासून त्याला कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ती आता कपाटातून एक पावडरची डबी काढते आणि त्या डबीतील पावडर ती आता एका ज्यूसमध्ये मिक्स करते. तेवढ्यातच तिथे आता राघव येतो आणि राघवला मधू म्हणत असते की राघव ज्यूस पी ना. मधूने ज्या वेळेला आता राघवच्या हातामध्ये ग्लास दिलेला असतो त्यावेळेला राघव थांबतो आणि मधूला म्हणत असतो पहिल्यांदा तू ज्यूस पी. मधू मात्र इथे खूप घाबरून गेलेली असते. मधू तो ज्यूस पीत नाही. राघव पुन्हा एकदा म्हणत असतो मधू तू ज्यूस पी. त्यावर आता मधू तो ज्यूस पिल का राघवला पुन्हा एकदा ज्यूस पिण्यासाठी भाग पाडेल. असेच मालिकेचे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करा.